आम्ही आमची भावना व्यक्त केल्या होत्या। भावना व्यक्त करायला प्रत्येकाला अधिकार असतो आणि त्या भावना आमच्या आज आम्हाला समजून आल्या आहेत की आमचा उमेदवार आमच्या मनातला होता तो बदली झालेला आहे, परंतु तो युतीचाच उमेदवार आहे आणि आम्हाला मोदी साहेबांना निवडून द्यायचं एवढंच बस। आमचं मोदी साहेबांना निवडून द्यायचं आहे। मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता आम्ही आमच्या उमेदवाराबरोबर असणार। 2 तारीखला आम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये काही लोकांनी किंवा आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि स्वयंस्फूर्तीने जवळजवळ 359 लोकांनी आम्ही राजीनामे दिले होते आणि ते 359 राजीनामे या ठिकाणी पक्षाचे आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत संदीपजी नाईक सांगितलं होतं की आम्ही या ठिकाणी ते आम्हाला मान्य नाही, पण आम्ही पण त्यांना सांगितलं की आम्हाला तुमची भूमिका मान्य नाही आणि त्या पद्धतीनं आम्ही प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला गेलेलो असताना त्या ठिकाणी व्ही सतीश त्याचप्रमाणे आदरणीय संजयजी उपाध्याय यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले। आज आमची कैफियत आम्ही मांडली, त्या पद्धतीनं त्यांनी गांभीर्याने ऐकून घेतली आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं काही गोष्टी घडत असतात। आज महायुती आहे, आपण मोठा भाऊ आहे, त्या मोठ्या भावाला आपल्याला काही गोष्टी सहन कराव्या लागतात। निश्चित स्वरूपामध्ये आपल्यावरती अन्याय झालेला आहे। हा अन्याय आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून विधानसभेच्या माध्यमातून आपण भरून काढण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी आम्हाला सुतोवाच केलं आणि ज्या पद्धतीनं काही गोष्टी आम्ही परवाच्या याच्यामध्ये सांगितल्या होत्या की काही लोक तिकडनं येतात, अतिक्रमण करतात महानगरपालिकेमध्ये, पण आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सगळे नगरसेवक असताना ताकद असताना आपल्याला अन्यायाला सामोरे जावं लागतं, तिथे आपण त्या ठिकाणी लक्ष घालावं। त्यांनी देखील सांगितलं की यापुढे कोणीही असेल काही असेल तर आम्ही या ठिकाणी सहन करणार नाही आणि आम्ही तुमच्याबरोबर राहू। निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी आज सर्व नवी मुंबईतील जुने नवीन आणि भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत पदाधिकारी या ठिकाणी सगळे उपस्थित होते आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी देखील आज आम्ही दोघा ठिकाणीच भूमिका मांडली आणि ती भूमिका देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्य केली।